लोकांना जागृत करण्यासाठी गर्भसंस्काराचे क्लासेस वगैरे घ्यावेत. पण ही संकल्पना सुचली कशी तुम्हाला? मी 7 महिन्याचा असताना माझी आई वारली आणि मला परत तिला कधीच परत पाहता आलं नाही, ना फोटोत, ना कुठे ना कुठे. त्यामुळे एक मनात एक नेहमी रिग्रेट होता की मला माझ्या आईसाठी काही करता आलं नाही. पण ज्या दिवशी हा विषय माझ्या समोर आला गर्भसंस्कारांचा, एक तर झालं की माझ्यात काय आहे, तर त्या गोष्टीवरून मी गर्भवती महिलांना मदत करू शकतो, हा पहिला मुद्दा होता. आणि दुसरं, मी टीनेजर्ससाठी काम करत असताना अनेक पालकांना काउन्सिलिंग करायचं, डिस्कस करायचं, अनेक पालक मला भेटायचे. आणि त्याच्यात बरेचदा आई जेव्हा शेअरिंगला यायची, आई माझ्याशी बोलत असायची, तेव्हा आई बरेचदा सांगायची की गर्भात असताना हे काही प्रॉब्लेम्स होते आणि त्याचाच की परिणाम काय, म्हणून मला हे असलं बाळ लागलं. तिथे मला कुठेतरी रिलेट झालं की गर्भातले 9 महिने आणि डिलिव्हरीनंतरचं आयुष्य यांचा काहीतरी संबंध असावा. आणि त्यामुळे जेव्हा हे विषय असा समोर आला, त्या दिवशी मग मनातनं आवाज आला की नाही, मला हे काम करायचं आहे. आणि त्या आवाजाला जी ऊर्जा मिळाली ती अशी की तुला तुझ्या आईची सेवा करता आली नाही म्हणून काय झालं, या कार्याच्या माध्यमातून तू या भारतातल्या अनेक आयांची सेवा करू शकणार आहेस.